नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत शेतकरी नेते व अभ्यासक सुरेश ताके पाटील. आणि सुरेश ताके पाटील यांच्याकडून आपण शेतकरी नेतृत्व, शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातले आणि राष्ट्रीय स्तरातले मग ते कसे मांडले जातात, कोण पुढाकार घेत आहे, त्यांच्या त्या नेतृत्वाचा पोत कसा असतो. आता मनोज जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे तमाम शेतकरी संघटनांचे संस्थापक अध्यक्ष, विद्यमान पदाधिकारी, नेते तसंच राजकीय पक्षामधील विविध शेतकरी नेते, मग ते कोणत्याही पक्षातले असो, या सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. ते बोलवत असताना जरांगे पाटील यांनी एक प्रामाणिक कबुली अशी दिलेली आहे की हे आपल्याला शेतकऱ्यांचं नेतृत्व करायचं आहे. ते करत असताना आपणच नेते आहोत असा आविर्भाव न आणता आपण व्यवस्थित चर्चा केली पाहिजे एकत्र बसून. संपूर्ण कर्जमुक्तीपासून तर अगदी शेतीला नोकरीचा दर्जा देण्यापर्यंत अशा अनेक अर्थपूर्ण मागण्या ज्या शेतकऱ्यांचं जीवन उन्नत करू शकतात. आणि मग पूरग्रस्त असो किंवा अवर्षण असो, या सगळ्या आपत्तीमध्ये कसं तग धरून राहता येईल या दृष्टीने आपण अभ्यासपूर्णरित्या आंदोलन केलं पाहिजे. ते आंदोलन कसं केलं केलं पाहिजे, त्याची दिशा काय असणार आहे, अशा अनेक गोष्टी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेला आहे. आणि मग आता मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक राकेश टिकेत या अखिल भारतीय स्तरावरील एका शेतकरी नेत्यांनी केलं. ते केव्हा केलं? मुंबईमध्ये ज्या वेळेला हे सगळे गरजवंत आंदोलक तिथं पोहोचले होते आणि मग त्यांची कोंडी करायचा राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केला गेला होता. त्या दिवशी राकेश टिकेत यांनी जरांगे पाटील हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, मोठे नेते आहेत असं वक्तव्य केलं होतं. ते यासाठी सांगितलं की आता सुरेश ताके पाटील यांच्याकडून आपल्याला महाराष्ट्राच्या एकूणच कृषी जीवनामध्ये जे काही नेते येऊन गेलेले आहेत त्यांच्या संबंधी ऐकायचं आहे. आणि ताजे संदर्भ म्हणून मनोज जरांगे पाटील हे कोणत्या दिशेला शेतकऱ्यांचं आंदोलन नेऊ शकतात आणि त्यांना या राजकीय क्षेत्रातील लोकांची कितपत साथ मिळू शकते हे सगळं ऐकायचं आहे. आणि दर्शकांना विनंती आहे की ही चर्चा ऐकत असताना तुम्हाला जे मुद्दे विचारावे वाटतात ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहावेत आणि सुरेश ताके पाटील पुढील वेळी त्याची अवश्य उत्तरं देतील. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि चर्चा आवडल्यास इतरांना शेअर देखील करा. तर सुरेश ताके पाटील, आता तुम्ही बोला. आता मी ही प्रस्तावना यासाठी केलेली आहे की तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीमध्ये कार्यरत आहात. आता तुम्ही बोला. नमस्कार. शेतकरी आंदोलनाला पार्श्वभूमी जी महाराष्ट्रामध्ये आहे ती फार ऐतिहासिक आहे. शेतकऱ्यांच्यावरचा पहिला जो अत्याचार होतो त्याला वाचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी फोडली होती. आणि महाराष्ट्रातली शेती हिचा जर विचार केला तर ही दगडांची शेती, दगडधोंड्यांची शेती आहे. आणि महाराष्ट्रामधली शेती ही पूर्वीपार म्हणजे अगदी छत्रपतींच्या अगोदरच्या काळापासून ही दुष्काळी आहे. कारण भारताचं सरासरी पर्जन्यमान जे आहे ते 1500 ते 1700 मिलीमीटर आहे. आणि महाराष्ट्रातल्या बहुतांशी भागाचं, आणि मी ज्या गावातून आहे, मी ज्या तालुक्यातून आहे, फक्त 400-450 मिलीमीटर आहे. आणि कारण सह्याद्रीच्या पर्जन्य छायेमध्ये महाराष्ट्राचा बराच मोठा प्रांत येतो, विदर्भ वगळता. तर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे दर 3ऱ्या-4थ्या वर्षी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. आणि त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर होतो, शेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत शिवाजी महाराजांची कारकिर्दीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई प्रांतामध्ये जो शेतसारा आकारला जात होता, जो कर लावला जात होता, तो 3रा किंवा 4था भाग तत्कालीन राजे घ्यायचे, त्याच्यावर मौज मजा करायचे. अगदी महाल, राजवाडे, मकबरे वगैरे त्यांनी बांधलेले आपण बघितलेले आहे. परंतु शिवाजी महाराजांचं महत्व काय आहे तर शिवाजी महाराज यातला 7वा भाग घ्यायला लागले.
शेतकऱ्याचं तेही पिकलं तर. म्हणून शिवाजी महाराजांचं महत्व गेले 350 वर्षानंतरही आपल्या मनामध्ये देवत्व आपण त्यांना देतो किंवा त्यांना त्यांचं पूजन करतो. आता शिवाजी महाराजांनी त्यावेळेला राज्यकारभार करण्यासाठी शत्रूकडून वसुली केली, परंतु शेतकऱ्यांना त्रास दिला नाही किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी तंबी त्यांच्या सैनिकांना किंवा त्यांच्या प्रशासनाला त्यांनी दिली होती. असे ते महाराज. आज शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मी अगोदर एकच वाक्य बोलतो, जर महाराज 7वा भाग येतो ते, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आज शेतीमालाचं उत्पन्न जे आहे 2015-16 मध्ये महाराष्ट्र शासनाने उत्पादन खर्च काढला त्यावेळेला 4400 रुपये सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च आहे 10 वर्षापूर्वी, आणि आज त्यापेक्षाही स्वस्तामध्ये सोयाबीन विकलं जातं. म्हणजे आपण किती टक्के शेतकऱ्याला लुटतो हे शेतकऱ्यांच्या लक्षात येईल. आता विषय जरांगे पाटील साहेबांचा आहे. जरांगे पाटील हे अतिशय मेहनती नेतृत्व आहे. त्यांनी स्वतःला जी काही त्रास करून घेतलेला आहे सामाजिक आंदोलनामध्ये तो विरळ आहे, असं महाराष्ट्रामध्ये उदाहरण नाहीये. आता मी व्यक्तिशः शरद जोशी साहेबांच्या काळापासून संघटनेमध्ये काम करतो. माझे वडील अगोदर होते. शरद जोशींच्या संघटनेमध्ये असताना 2003-04 पर्यंत मी श्रीरामपूर तालुक्याचा तालुका अध्यक्ष होतो. नंतर मी रघुनाथ दादा पाटलांबरोबर गेलो आणि आज मी राजू शेट्टी साहेबांबरोबर काम करतो. आता रघुनाथ दादा पाटलाकडून राजू शेट्टी साहेबांकडे जाण्याचं कारण असं आहे की रघुनाथ दादांपेक्षा राजू शेट्टींचे हे आंदोलक म्हणून मला जास्त मेहनती वाटले. त्यांनी जे काही पदयात्रा काढल्या, जे काही उपोषण केली त्या काळामध्ये, बारामतीमध्ये असो इतर ठिकाणी असो, त्यात त्यांनी स्वतःला जो त्रास करून घेतला शारीरिक, त्या त्रासाला मी भाळलो आणि त्यांच्याबरोबर गेलो. आता शरद जोशी साहेबांचं आंदोलन जे होतं, शरद जोशी साहेब हे एक वैचारिक आंदोलन होतं. शरद जोशी साहेब एक अर्थतज्ञ होते आणि शरद जोशी साहेबांचा शेतीशी दुरान्वये संबंध नव्हता. शरद जोशी साहेब एक पोस्ट मास्टरचे चिरंजीव होते. त्यानंतर ते IAS झाले आणि IAS झाल्यानंतर त्यांनी काही दिवस पोस्टात काम केलं. नंतर ते स्वित्झर्लंडमध्ये ते नोकरी करत होते, बर्न सिटीमध्ये. तर तिथं बघितल्यानंतर युरोमध्ये ज्या वेळेला पेपर्स बघायचे त्यावेळेला भारतातल्या शेतकऱ्याची परिस्थिती जागतिकीकरणाचा विचार करताना अतिशय हालाकीची आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतात आले. तत्कालीन महिना 45,000ची नोकरी सोडून. तर 77-78चा हा विषय आहे. असे ते शरद जोशी. आणि आज जे शेतकरी नेते जे आलेले आहेत, शेतकरी आंदोलनातून जास्तीत जास्त वर्गणी करून त्यात स्वतःचा चरितार्थ चालणारे बरेचसे आहेत. दुर्दैवाने हेही आपल्याला मान्य केलं पाहिजे. आता शरद जोशी साहेबांनी जी मांडणी केलेली आहे तिच्या पलीकडे शेतकरी आंदोलक जाऊ शकत नाही. तो मैलाचा दगड झालेला आहे. परंतु शरद जोशी साहेबांच्या मांडणीचा जर विचार केला आपण, ती 2 टप्प्यात अभ्यासता येईल की भारतामध्ये जागतिकीकरणाचं वारं घुसण्याच्या अगोदरचं शेतकरी आंदोलन आणि ज्या वेळेला भारताने एक जागतिकीकरण स्वीकारलं, शरद जोशी स्वतः जागतिकीकरणाचे समर्थक होते. डंकेल प्रस्तावाचा सगळ्यात जास्त समर्थन त्यावेळेला आपण मी विद्यार्थी असताना मी जे वाचलेलं आहे, डंकलचं समर्थन सगळ्यात जास्त शेतकरी संघटनेने केलं डंकल प्रस्तावाचं. तर त्यानंतरचं जे काही मांडणी आहे त्या दोन्ही भिन्न आहे. अगोदरची जी मांडणी होती की उत्पादन खर्चाला रास्त भाव, नंतरची जी मांडणी आहे की निर्यात बंदी उठवा, आमचा माल जागतिक बाजारामध्ये विकता आला पाहिजे, याच्यासाठीची मांडणी होती. किंबहुना त्यांचा जागतिकीकरणाला पाठिंबा जो होता, आपण जागतिकीकरण स्वीकारलं परंतु ते औद्योगिकीकरणासाठी जागतिकीकरण, शेतीला जागतिकीकरण दिलं नाही. शेतीमाल आयातीला परवानगी दिल्या. मोठ्या मोठ्या देशांसाठी आपण आपली बाजारपेठ उघडी करून दिली, पण आपल्या शेतकऱ्यांना ती बाजारपेठ आपण उघडी करून दिलेली नाही. हे दुर्दैव आहे आणि ती होऊही शकत नाही, कारण त्याला मर्यादा आहेत. भारतातली शेती ही छोटी आहे, शेतकरी हा अल्पभूधारक आहे. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आंदोलन कसं असावं, तत्कालीन प्रश्नावर असावं की वैचारिक किंवा धोरणात्मक बदल व्हावे असं असावं, याच्यामध्ये मतभेद बऱ्याचशा आंदोलकांमध्ये आहे. शरद जोशी साहेबांचं आंदोलन हे धोरणात्मक बदल व्हावे याच्या स्वरूपातलं आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांना त्याच्या पुढे जाता येत नाही.
त्यामुळे तत्कालीन विषय जसे आज पूर परिस्थितीचा विषय आहे ते प्रश्न बाजूला पडतात. आता भारतामध्ये पंजाब आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यामध्ये सारखी स्थिती आली, परंतु पंजाबच्या शेतकऱ्यांमध्ये जो काही प्रसंग त्यांच्यावर ओढवला तो मोठा होता, भयानक होता, त्याबद्दल वाद नाही. परंतु तो प्रश्न त्यांना अक्षरशः कित्येक वर्षानंतर त्यांच्या वाट्याला ते संकट त्यांच्याकडे आलं. परंतु महाराष्ट्र असं राज्य आहे तर दर तिसऱ्या चौथ्या वर्षी दुष्काळ, त्याच्यानंतर अशी पूरस्थिती. त्यामुळं महाराष्ट्रातला शेतकरी मुळात मुळात कफल्लक आहे, मुळात तो आर्थिक दरिद्र आहे, आणि त्यात असा प्रसंग तो सहन करू शकत नाही. त्यातून आत्महत्या वाढतील हे मागच्या मुलाखतीत आपल्याला मी बोललो होतो काय. आणि त्या परिस्थितीमध्ये कुणी नवीन विचार घेऊन जरांगे पाटला सारखा अतिशय मेहनती, अतिशय कष्टाने आंदोलन करणारा आंदोलक जर पुढे येत असेल तर त्याचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने किंवा संपूर्ण शेतकरी संघटनांच्या वतीने किंवा माझ्या व्यक्तिशः, कुणाला मान्य असो नसो, माझ्या व्यक्तिशः मी त्याचं स्वागत करेन. आता जरांगे पाटलांचं तुम्ही बोललात की जरांगे पाटील आणि राकेश टिकेत साहेबांनी जरांगे पाटलांचं कौतुक केलेलं आहे. पण टिकेत साहेब ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतात तिथली जी भूमी आहे, तिथले जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत. तो गंगा यमुनेचा समृद्ध खोरं ते आहे, आणि महाराष्ट्र मागास तुम्हाला सांगितलं की हा कायम दुष्काळी प्रांत आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न जे आहेत त्यांना फक्त काय, आमचा जास्तीत जास्त माल एसएमपीच्या भावाने गेला पाहिजे, आणि महाराष्ट्राला एसएमपी पेक्षा जास्त हवं आहे. ते का हवं आहे बघा. आता त्याच्यामध्ये तुलनात्मक जर भाग करायचा ठरला तर उत्तर भारतातली शेती, उत्तर भारतातली मृदा, माती ही जी आहे तिच्या उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या जर शेतामध्ये बघितलं तर नांगर चालताना दिसत नाही. तिथं ते फण असतात, काकऱ्या म्हणतो आम्ही त्याला, ते फण आडवे फिरवले की ते शेत ते पेरणी योग्य होतं. आणि महाराष्ट्रामध्ये नांगरायचं, एकदा नव्हे दोनदा नांगरायचं, मोठी मोठी ढेकळं निघतात, ती ढेकळं फोडायची, त्यासाठी हॅरो किंवा रोटावेटर मारायचा, तेव्हा शेती पेरणी योग्य होते. म्हणजे पेरणी योग्य शेती करायला उत्तर भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये चौपट खर्च येतो. त्यानंतर उत्तर भारतातली शेती जी आहे त्या शेतीमध्ये पर्जन्यमान तर भरपूर आहेत. दुसरी गोष्ट, बारमाही वाहणाऱ्या हिमालयातून उत्पन्न होणाऱ्या नद्या वाहत असतात. त्यांचं पाणी जर बघितलं तर मी बागायती पट्ट्यातलं आहे, भंडारदरा लाभ क्षेत्रातलं आहे. माझ्याकडे 5,000 रुपये हेक्टर उन्हाळी आवर्तनाचा भाव आहे सिंचनासाठी, आणि उत्तर भारतामध्ये 50 रुपये हेक्टर फक्त सिंचन पट्टी वापरली जाते. कारण ते पाणी जे आहे ते अवजल आहे. भाकरा, नांगनल, गंगा नहर या मोठ्या मोठ्या धरणामधून जी अव्याहत वीज निर्मिती होते त्या वीज निर्मितीतून वापरलं गेलेलं पाणी त्यांना मिळतं, ते अतिशय स्वस्त मिळतं. त्यामुळं तिथं आज वीज महाराष्ट्रातही स्वस्त फुकट झालेली आहे, तिथेही मोफत आहे. काय वीज तर त्या वापरतच नाही मोस्टली. परंतु अशा दुसरी गोष्ट, त्या ज्या नद्या आहे हिमालयात उत्पन्न पावलेल्या, त्या नद्यांच्या जे पाणी, नैसर्गिक पाणी वापरल्यामुळं तिथल्या पिकावर रोगराई नाही. माझ्याकडे 4 विहिरी आहेत, माझ्या घरामध्ये 4 बोरवेल आहेत. प्रत्येकाचं पाणी वेगळं, प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाचा पीएच वेगळा, प्रत्येकाचा टीडीएस वेगळा, प्रत्येकाचा ईसी वेगळा. ईसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. आणि ते जे पाणी आहे ते सगळ्यांना सारखं पाणी, जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घेतलेलं, ऑक्सिजन घेतलेलं पाणी त्यांना मिळतं. त्यामुळं तिकडे रोग आणि किडींचा जर आपण बघितलं, शेतकऱ्यांनी जर बघितलं की सगळ्यात जास्त कीटकनाशकांचा खर्च कुठे आहे तर तो महाराष्ट्रात आहे. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये हे वेगवेगळं पाणी वापरल्यामुळं किडी रोगाची संख्या जास्त आहे, आणि त्यामुळं महाराष्ट्रातली शेती ही उत्तर भारतातल्या शेतीच्या तुलनेने अतिशय महागडी आहे शेतकऱ्यांना पिकवण्यासाठी. त्यामुळं आपल्याला जो एसएमपी ठरते, किमान आधारभूत किंमत ठरते, ती कमीत कमी खर्चावर ठरते, की किमान खर्चावर किमान आधारभूत ठरते. आणि किमान खर्च जो आहे तो उत्तर प्रांतात आहे, महाराष्ट्रामध्ये कमाल खर्च आहे. त्यामुळं ती किमान आधारभूत किमती, शरद जोशी साहेबांचे जे आंदोलन आहेत ते सुरुवातीपासून किमान आधारभूत किमतीवर आहेत. किंबहुना घटनेमध्ये तरतूद आहे, घटनेच्या 323B2G ऍडव्होकेट कल्हार आता सध्या औरंगाबाद हायकोर्ट, संभाजीनगर न्यायालयामध्ये सॉलिसिटर आहे, त्यांनी ह्या विषयावर खूप मोठं आंदोलन केलेलं आहे, खूप मोठा लढा दिलेला आहे. काय
तर घटनेच्या 323B2G याच्यामध्ये शेतीमालाची दर ठरवण्याची जी यंत्रणा आहे त्याला आपण CACP म्हणतो, त्या यंत्रणेला वैधानिक दर्जा द्यावा, जसा 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग किंवा इतर जे आयोग आहेत त्यांना दिलं. परंतु दुर्दैवाने अजून त्या CACP ला वैधानिक दर्जा दिलेला नाही. आणि त्यामुळं एक एक प्रसंग आठवतो मला की टी हक नावाचे अध्यक्ष होते CACPचे, ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हे बघितलं, परिस्थिती बघितली, उत्पादन खर्चाची माहिती घेतली आणि तिथं गेल्यानंतर दिल्लीला जाऊन त्यांनी ऊसाचे दराची वाढ केली. तत्कालीन कृषी व अन्न मंत्री शरद पवार साहेबांनी तो वेळाला झालेला आहे, त्याचे माझे मतभेद झाले, त्याला मी मुदतवाढ देत नाही म्हणून त्यांनी असं केलेलं आहे वगैरे वक्तव्य केल्याचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आठवत असेल. तर अशी परिस्थिती आहे. म्हणजे CACP जे ठरवते ते दर महाराष्ट्रातील किंवा भारतातील शेतकऱ्याला ते किमान खर्चावर असते, ते महाराष्ट्र शेतकऱ्याला परवडत नाही, अशी परिस्थिती आहे. आता 2014 मध्ये सोयाबीनचं मूल्य जे होतं SMP ही साधारणपणे 2,500 ते 3,500 त्यावेळेला उत्पादन खर्च मी मागाशी सांगितलं तो 4,400 होता आणि तो आज 6,000च्या पुढे असू शकतो. ते आकडे मिळत नाही, त्याला माहितीचा अधिकार वापरावा लागतो, त्यामुळं ते प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळं जर अशा प्रसंगामध्ये जरांगे पाटलांकडे एक नवीन कसब आहे, ते क्राऊड पुलर आहेत, ते गर्दी गोळा करू शकतात किंवा समाजाचा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास तयार झालेला आहे. आणि शेतकरी संघटनांमधल्या मतभेदामुळे राजू शेट्टींचं आंदोलन असेल तर दुसऱ्या संघटना त्याच्यावर बहिष्कार टाकतात, दुसऱ्या संघटनेचं आंदोलन, त्यामुळे क्राऊड पुलिंग जी आहे, गर्दी खेचण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि जर जरांगे पाटलाच्या माध्यमातून समग्र शेतकरी एकत्र आला तर शेतकऱ्यांचे प्रश्न निश्चित सुटतील अशी मला आशा आहे. हे बघा, सुरेश ताके पाटील, तुम्ही म्हणजे जे अगदी तुमचा जो धबधबा विचारांचा जो सुरू होता तो आडवावा असं मला काय वाटत नव्हतं. तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने एक एक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याला लागणारं नेतृत्व या दोन्हीचा कस, म्हणजे कशा पद्धतीने व्यवहारात प्रत्यक्षात उतरत असतो हे तुम्ही सांगितलेलं आहे. अनेक संदर्भ तुम्ही दिलेले आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी सगळे उदाहरणं तुम्ही दिलेले आहेत. आता मला प्रश्न असा विचारायचा आहे, कारण आपल्या ह्या चर्चेचा एकच धाग आहे की नेतृत्वाचा कस, नेतृत्व मनोज जरांगे पाटील. कारण की महाराष्ट्रामध्ये शेतकरी नेत्यांची मोठी परंपरा आहे. म्हणजे जेवढे प्रश्न भीषण आहेत तेवढे नेते पण तेवढेच अभ्यासक वगैरे झालेले आहेत. होतं काय याच्यामध्ये, जसं आता शरद जोशींचं नाव घ्या किंवा कुणी नेतं घ्या, सदाभाऊ खोत घ्या, हे वेगवेगळे जे नेते आहेत या ना त्या प्रकारे नंतर राजकारणाच्या नादी लागले. म्हणजे राजकारणामध्ये त्यांना जावं लागलं म्हणा, ते गेले म्हणा, हे झालं. मग मूळ जे शेतकऱ्यांसाठी जे आर्थिक निकषांसाठी जे काही भांडण आहे ते थोडंसं बाजूला पडलं होतं, असं तुम्हाला वाटत नाही का? आता तुम्ही हे जे बोललात ना, आता विषय असा आहे की शेतकरी संघटनांमधल्या, माझा मी एक आरोप करेल या ठिकाणी, की शरद जोशी साहेब वाजपेयी साहेबांचे सल्लागार होते. वाजपेयी साहेबांनी जो टास्क फोर्स शेतीमध्ये स्थापन केलेला होता त्याचे ते अध्यक्ष होते. त्यांनी जो अहवाल दिलेला आहे किंबहुना त्यांचे जे विचार त्यांनी मांडलेले आहेत, तर ते इतक्या उच्च पातळीवर पंतप्रधानांशी रोज चर्चा करून त्यांच्या मांडीला लावून बसत असतानाही त्यांच्याकडून ते मान्य करून घेण्यास ते यांना अपयश आलेलं आहे. हे दुर्दैवाने भारतातल्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने म्हणेल, तो त्यांचा दोष नाहीये. त्यांच्या परीने त्यांचे खूप प्रयत्न झालेले आहेत, किंबहुना ते त्या प्रयत्नामध्येच जगलेले आहेत त्यांचं आयुष्य बरेपर्यंत. परंतु आजचे बरेच नेते जे आहेत ते शरद जोशी साहेबांची पोथी घेऊन, शरद जोशी साहेबांनी लिहिलेली पोथी घेऊन त्या पोथीवर दक्षता मागताना दिसतात. त्यांची कुवत नाहीये हे प्रश्न योग्य पद्धतीने मांडायचे. तरीही ते त्या प्रश्नाची चर्चा करून स्वतःचे राजकीय जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण करताना किंवा त्यातून अर्थार्जन करताना दिसतात, असा माझा स्पष्ट आरोप.
नाही, हे वास्तविक. फार तुम्ही फार गंभीर बोलताय आणि तेच दुखणं आहे शेतकऱ्यांचं. म्हणजे आता आपण कुठलाही सामाजिक लढा आणि समाजाचे प्रश्न हे बोलत नाही. शेतकऱ्याला कुठलाही जात धर्म नाही. तो शेतकरी आहे. निसर्ग आता तो सेवा करत आहे मानवी जीवनाची. तर त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे मरण प्राय अशा यातना ह्या असतातच. आणि मग त्या दूर करण्यासाठी हे जे एकीचं बळ लागणार आहे आणि मग नेतृत्व लागणार आहे, कायद्याचा अभ्यास लागणार आहे. मग तुम्ही MSF याच्या किमान आधारभूत किमतीपासूनचे सगळे प्रश्न घ्या, संपूर्ण कर्जमुक्ती घ्या. हे सोडवण्यासाठी त्याला नेमकं आता नावच घ्यायचं झालं तर माजी कृषी मंत्री आणि शेतकऱ्यांचे नेते, ज्यांनी शेतकरी दिंडी देखील काढली होती, शरद पवार असतील, अनेक नेते आहेत. आता जरांगे पाटलांनी काय केलेलं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे नेते असा, तुम्ही या बैठकीला, हे जे आव्हान केलेलं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून मग तुम्ही जे म्हणतात की जे काही वर्गणी करून आपलं पोट भरणे वगैरे जे जे काही धंदे चालतात, ते धंदे तर चालतात हे तर दिसतच आहे. आणि त्या स्वार्थी नेत्यांच्या पलीकडे जाऊन मनोज जरांगे पाटील कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय? कारण त्यांनाही विरोध होणार. त्यांनाही सांगणार की तुमचं शिक्षण इतकं झालेलं आहे, मग हेच नेते असताना कसं, हेच मुख्यमंत्री असताना कसं होतंय, हे असं ते सगळं बोललं जाणार आहे. जसं त्या मराठा आंदोलनाच्या वेळेला बोललं गेलेलं आहे आणि अजूनही बोललं जात आहे. तर आरोप होणारच आहेत. मग त्या ह्याच्यातून हे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याच्यासाठी हे आंदोलन कितपत पुढे जाऊ शकतं असं तुम्हाला या क्षणाला वाटतंय? त्यांच्या शिक्षणाचा काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. काय नाही नाही, कारण तेच टीका करून त्यांना लक्ष केलं जातं म्हणूनच विचारले तुम्हाला. नाही, ते तो प्रयत्न आपल्या तुमच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी झालेला आहे. परंतु जनरेटा त्यांच्या पाठीमागे असलेली मोठी जनतेची शक्ती हिच्या पुढे आरोप, कुठले सगळे आरोप हे दिलीप गांधींना फोन कर, ते आरोप जे आहेत ते सगळे निराधार ठरतात किंवा त्याची त्याची जी आहे ती बोथट होते दार त्याची. त्या आरोपाला मी काय फारसं काही महत्व देणार नाही. आणि शिक्षण शिक्षण हे वर्गामध्ये शिकल्यापेक्षा चार भिंतीच्या आत सामाजिक शिक्षण घेतलेले जे नेते आहेत तेच खऱ्या अर्थाने नेते होतात. आणि हा माझा अनुभव आहे. किंवा इतिहासामध्ये जर बघितलं, जनतेचे प्रश्न योग्य पद्धतीने मांडणी करणारा नेता हाच खरा नेता असू शकतो. तर जरांगे पाटलाच्या माध्यमातून, आणि मला ही खात्री आहे जरांगे पाटलाच्या आंदोलनाला बहुतांश शेतकरी नेते जे आहेत ते पाठिंबा देतील. किंबहुना राजू शेट्टी असतील, बच्चूभाऊ कडू असतील किंवा इतर काही नेते असतील, हे जरांगे पाटलाच्या कायम संपर्कात राहताना आपल्याला दिसलेले आहेत. वर्तमानपत्रातील बातम्या किंवा जे काही समाज माध्यमातून ते दिसलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काही मतभेद होण्याचा प्रश्न नाहीये, कारण यांनाही प्रश्न सोडायचे आहेत. एक आता मी बऱ्याचशा नेत्यांशी चर्चा करतो, त्यांची आत्मिक इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे, प्रश्न सोडायला हवे, परंतु ते सुटत नाहीत. आता एक उदाहरण देतो तुम्हाला, ज्या वेळेला पुणतांबा आंदोलन झालं त्यावेळेला मी जी कर्जमाफीची घोषणा झाली त्यावेळेला समाज माध्यमातून जी काही शहरी लोक चर्चा करत होते की शेतकऱ्यांना इतकं फुकट वीज माफी, कर्जमाफी वगैरे वगैरे, त्यावेळेला मी पोस्ट टाकली होती. मी 10वीचा एक प्रसंग सांगतो. मी इयत्ता 10वीला असताना 10वीची परीक्षा जवळ आलेली होती आणि माझे वडील काय करायचे, अतिशय सावध शेती करायचे. मागच्या वर्षीची ज्वारी पुढच्या वर्षीचं पीक टप्प्यात आल्याशिवाय विकत नव्हते. मग ती ज्वारी, आपला हरेगावचा बाजार, माझ्या गावाजवळ हरेगाव कारखाना चालू होता, तो बाजार खूप मोठा होता. तर बाजारामध्ये 6-7 पोते पाठवले आणि एका नातेवाईकाचा डेथ मेसेज आला. तर सगळ्या कुटुंबाला जाणं गरजेचं होतं, कारण नातेवाईक फार जवळचे होते. वडिलांनी मला सांगितलं तू बाजारात जा. तुम्ही बाजारात गेलो तर मला त्यावेळेस त्रास झाला, माझा अभ्यास बुडाला. दुसरी गोष्ट, मला दिवसभर त्यावेळेला काय बाटलीतलं पाणी नव्हतं, त्यामुळं पाणी तहान लागली मला. मी दिवसभर बिगर पाण्याचं होतो आणि बाजारामध्ये एक म्हातारी पाणी विकायची 5 पैशाला ग्लास, तर ते धबधबीचं पाणी मला काही घ्यावंसं वाटलं नाही. तुम्ही घरी आल्यानंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी वडिलांशी भांडलो.
तर वडिलांशी भांडल्यानंतर वडिलांनी ते सिरियसली घेतलं आणि मला समजून सांगितलं. त्यावेळेला जो मोंढ्यावरचा बाजार समितीमधला दर आहे त्या दरापेक्षा तू 350 रुपये जास्त आणलेले आहेत. आणि 350 रुपये जास्त नाही, 350 रुपयासाठी एक बँकेतला कर्मचारी होता माझ्या शेजारी राहणारा, तो महिनाभर नोकरी करतो. आणि मग त्यांनी मला पगार सांगितले, तुझे सर इतका पगार आहे, मुळाप्रवरचे हे वायरमन यांचा इतका पगार आहे. तर ज्वारीच्या 3 पोत्याचा पगार हा त्यांचा पगार होता. तो इलेक्ट्रिशियन असो, त्याला सेंट्रल मुळाप्रवरच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची पद्धत होती पगाराची, त्याला काय म्हणता येईल, वेतन वेतन हे होतं. आणि बँकेचा अधिकारी माझ्या शेजारी राहायचा, बँक मॅनेजर, तर त्यांचा शिक्षकांचे पगार, आज त्यांचे पगार जे आहेत 35,000 रुपये किमान, तो आमच्या 3 क्विंटल ज्वारीला द्या, आम्ही तुम्हाला कधीच कर्जमाफी मागणार नाही, अशी पोस्ट तेच टाकली. जरांगे पाटलांनी मागणी केलेली आहे की शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तर ते राईट. अव्यवहार्य आहे असं ते आता बोललं जायला लागलेलं आहे. आणि तुम्ही त्याचं कसं उत्तर शोधताय. अव्यवहार्य कसं आहे? तुम्ही त्याचं ते उत्तर देताय. अजिबात अव्यवहार्य नाही. ते अजिबात अव्यवहार्य नाही. कारण शेतीमध्ये पिकणारा सगळा माल हा जीवनावश्यक आहे. आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याने आज तुमचा जो वीज वीज जी माफी झालेली आहे, सध्या वीज मोफत मिळू राहिलेली आहे, त्याचं कारण ऍडव्होकेट अजय तल्हारांनी राज्य अन्न आयोगाकडे एक पिटिशन केलं होतं. त्याच्यामध्ये शेती जी तयार होते, फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आहे 2013चा, तो फूड सिक्युरिटी ऍक्ट मधल्या प्रोव्हिजनच्या नुसार सरकारचं कर्तव्य आहे की ह्या ज्या निविष्ठा आहेत त्या वेळेवर आणि योग्य दरात देण्याच्या. त्याच्यामुळे ते झाले. जर आम्ही जीवनावश्यक वस्तू पुरवतो, देशाची लोकसंख्या आज 140 कोटीच्या पुढे गेलेली आहे आणि जगातला आपण 1 नंबर आहोत, हे काही फार अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, परंतु आहे ते आहे. आणि त्या लोकांना त्यांची भूक भागवण्यासाठी जर त्यांच्या जो घटक पुरवतो त्याला योग्य दर दिला पाहिजे, त्याला जगवलं पाहिजे. पण दुर्दैवाने तो आज आत्महत्या करतो. त्यामुळं दर्जा देणं, नोकरीचा दर्जा हे चुकीचं नाही. अहो, त्याच्या त्या कष्टामुळेच 80 कोटी लोकांना मोफत धान्य देऊ शकतंय सरकार. ते हो जगू हो शकताय. हो हो. बरं, येस येस. आपली वेळ आता संपत आलेली आहे सुरेश ताके पाटील. मला जाता जाता एक प्रश्न, आपण स्वर्गीय कृषी मंत्री, कृषी नेते, अभ्यासक अण्णासाहेब शिंदे, हो जे आपल्या श्रीरामपूरचे ते होते आहेत, हो. अजून त्यांचे बऱ्याच गोष्टी त्यांच्या आठवणीतल्या आहेत, रावसाहेब शिंदे, त्यांच्याबद्दल सांगा ना. त्यांनी त्या काळामध्ये कशा प्रकारे प्रश्न मांडले होते, अभ्यास कसा, कारण पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबर देखील ते चर्चा करायचे, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते होते. त्याचं मला असं वाटतं की ती शेवटच्या काळामध्ये 2 मिनिटात होणार नाही. हा. परंतु एक प्रसंग सांगतो हा. की महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सहकारी साखर कारखाने उभे राहिले. हम्म. त्यावेळेला केंद्रामध्ये सहकार राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे होते. त्यावेळेला सहकार मंत्रालय होतं. आज कसं म्हणतात की पहिली सहकार मंत्री हे हा, झालेले मला आहेत. हेच महत्वाचं आहे. हेच चाललंय ते, की हे पहिले देशाचे पहिले सहकार नाही मंत्री, नाही, पहिले सहकार मंत्री. त्यावेळेला सहकार मंत्रालय होतं आणि अरे वा. सहकार राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे होते. बर. इंदिरा गांधी परदेशात गेल्या. अमेरिकेमध्ये त्यांनी सहकार तत्वावर वीज वितरण करणारी यंत्रणा बघितली आणि त्या भारतात आल्या आणि भारतामध्ये 5 सहकारी संस्था अशा स्थापन करायचं ठरवलं. त्यातली एक संस्था अण्णासाहेब शिंदेंना सांगितलं की तुम्ही तुमच्या मतदारसंघात करा. तर ती प्रत्यक्षात येईना, परंतु त्यावेळेचे नव्या दमाचे गोविंदराव अधिक साहेब यांनी पुढाकार घेतला आणि स्वर्गीय बाबूराव तनपुरे, स्वर्गीय अधिक साहेब यांनी मुळाप्रवरा आपल्या भागामध्ये केली. आणि श्रीरामपूर हा 1977 साली आशिया खंडातला प्रत्येक गावात वीज पोहोचला पहिला तालुका त्यातून ठरला. इतकं मोठं काम अण्णासाहेब शिंदेंनी केलंय. दुसरी गोष्ट, एनडीडीबीच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून ज्या वेळेला आनंदच्या धर्तीवर महाराष्ट्रातली पहिली डेअरी अण्णासाहेब शिंदेंनी बाबळेश्वरला दूध संघ सुरू केला. अण्णासाहेब शिंदेचं काम हे शेतीसाठी फार मोठं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला आपला जो
ऍग्रिकल्चर रिफॉर्म जे आहे त्यावेळेस झालेलं, त्याला आपण शब्द आहे आपल्याकडे, हायब्रिडायझेशन वगैरे जे आलं त्यावेळेला अण्णासाहेब शिंदे कृषी राज्यमंत्री होते आणि 14 वर्ष ते एकाच मंत्रिपदावर राहिले कृषी मंत्री म्हणून. त्यांनी खूप मोठं काम शेतीमध्ये केलेलं आहे, विशेषतः पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम फार मोठं आहे. अण्णासाहेब शिंदेवर बोलायचं म्हटलं तर एक पूर्ण एपिसोड नाही, लागेल. आपण निश्चितच आपण ही काही चर्चा आम्ही काही तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला वारंवार बोलवत राहणार आहोत. तुम्ही याच्या आधी पण 2-3 मुलाखती दिलेल्या आहेत. आता दोन ते माझं नोव्हेंबरला आवडतं व्यक्ती. 2 नोव्हेंबर नंतर 2 नोव्हेंबरला आपण याच्यावर अजून चर्चा करू, ती आंतरवाली सराटीतली बैठक झाल्यानंतर. आणि एकूणच तुमचा जो काही अभ्यास आहे, तुमचं जे काही सूक्ष्म असं निरीक्षण आहे, ते लोकांना आवडत आहे. आणि माझी आता पुन्हा लोकांना विनंती की जे ऐकतात आहे, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. जे काही प्रश्न असतील सुरेश ताके पाटील यांना विचारण्यासाठी, ते अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि चर्चा आवडल्यास ही चर्चा इतरांना शेअर देखील करा. तर ताके पाटील, खूप खूप धन्यवाद.